बोर्डाला हेच प्रश्न विचारले जातील का? किंवा बोर्डाला हिंदीचा हाच पेपर येईल का? असं मला कमेंट सेक्शनमध्ये वारंवार प्रश्न विचारला जातो. पण त्यापेक्षा विद्यार्थी मित्रांनो, बोर्डाला कशा प्रकारची उत्तरपत्रिका अपेक्षित असते? टॉपर येणारे विद्यार्थी बोर्डाची उत्तरपत्रिका कशी लिहितात? तसेच टॉपर विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची पद्धत कशी असते, हे सर्व मी या छोट्याशा व्हिडिओतून तुम्हाला सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. जर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर तुम्हाला नक्कीच हिंदी या विषयात 80 पैकी 75च्या वर हा तुम्ही स्कोर कराल. तर तुमचा हिंदी विषयाचा पेपर हा एकूण 80 मार्क्सचा असणार आहे आणि ज्यासाठी तुम्हाला एकूण 3 तास हा वेळ देण्यात येणार आहे. ज्यामध्ये सेक्शन जो 1 म्हणजेच विभाग 1 जो असणार आहे तो गद्य असणार आहे आणि जो एकूण तुमचा किती 20 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. ज्यामध्ये पहा, जो मेन प्रश्न आहे तो चौकटीत लिहायचा आहे, प्रश्न क्रमांक 1. त्यानंतर जो असणार आहे तो तुम्हाला पठित गद्यांशवरती असणार आहे. तुम्हाला हिंदीच्या पाठ्यपुस्तकातीलच एखादा उतारा देणारा पठित उतारा देणार आहेत आणि त्यावरचे तुम्हाला 8 मार्क्स हे प्रश्न क्रमांक 1 साठी प्रश्न असणार आहे. तर पहिला जो असणार आहे तो पहा, तुम्हाला आकलन कृतीवरती असणार आहे, ज्यामध्ये संजाल पूर्ण करना, आकृती पूर्ण कीजिए किंवा रिक्त स्थान भरिये, त्यानंतर सही या गलत पहचान कर लिखिए. तर असे सोपे प्रश्न 2 मार्क्ससाठी असणार आहेत. तर इथे पाहू शकता, संजाल पूर्ण करणं म्हणजेच तुम्हाला काय करायचे आहेत, ह्या ज्या कृती दिलेल्या आहेत त्या पेननच काढायच्या आहेत आणि ह्याचं उत्तर तुम्हाला पॅसेजमध्येच असणार आहे. ते जस्ट तुम्हाला शोधून तिथे व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. तर इथे पाहू शकता, पहिली जी कृती असणार आहे त्यामध्ये पहिला जो आहे तो 1 मार्क्ससाठी आणि दुसरा असणार आहे तो देखील 1 मार्क्ससाठी असणार आहे. जर तुम्ही यापैकी एकच सोडवला तर तुम्हाला एकच मार्क्स इथे मिळणार आहेत. त्यामुळे दोन्ही पण संजय हे जे पूर्ण करणाऱ्या ज्या कृती दिलेल्या आहेत त्या दोन्ही पण कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत, ज्या आकलन कृतीवरती असणार आहेत. त्यानंतर पहा, दुसरा जो असणार आहे तो देखील तुम्हाला संजाल पूर्ण करणं किंवा रिकाम्या जागा भरा, त्यानंतर सही या गलत पहचान कर लिखिए, असे सोपे प्रश्न जे 2 मार्क्ससाठी असणार आहेत, जे तुम्हाला जो पॅसेज देणार आहे त्यावरच तुम्हाला उत्तर हे शोधून लिहायचे आहेत आणि ज्या कृती देणार आहेत त्या पेननच काढायच्या आहेत. तर इथं पाहू शकता, पेनाने व्यवस्थित अगदी कृती काढायची आहेत, ज्यासाठी तुम्हाला किती 2 मार्क्स हे असणार आहेत. त्यानंतर पहा, तिसरा जो असणार आहे तो तुमचा शब्द संपदावरती असणार आहे, म्हणजेच ज्यामध्ये तुम्हाला पॅसेजमधीलच काय करायचे आहे तर समानार्थी शब्द, या शब्दाचे समानार्थी शब्द काय उतार्यात आलेले आहेत ते शोधून लिहा. तर असा सोपा प्रश्न असणार आहे. तर तेथे देखील तुम्हाला 2 मार्क्ससाठी हा प्रश्न असणार आहे आणि हाच प्रश्न तुम्ही व्यवस्थित उतारा वाचला तर त्याचं उत्तर हे त्यामध्येच असणार आहे आणि ते शोधून तुम्हाला जस्ट लिहायचं आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, जो चौथा प्रश्न असणार आहे तो तुमचा असणार आहे तो स्वमतवरती असणार आहे. जो तुम्हाला पॅसेज देणार आहे त्याच्याच रिलेटेड एखादा टॉपिक देणार आहेत आणि त्याविषयी तुम्हाला 40 ते 50 शब्दात तुमचं हे उत्तर लिहायचं आहे. आणि हे स्वमत हे नेहमी तुम्हाला काय करायचं आहे तर 7 ते 8 ओळीत अगदी व्यवस्थित लिहायचं आहे, जे 2 मार्क्ससाठी विचारण्यात येतं. इथे पाहू शकता तुम्ही स्वमत कसं लिहिलेलं आहे आणि याचं उत्तर तुम्हाला हिंदीत लिहायचं आहे. त्यामुळे व्यवस्थितच अगदी लिहायचं आहे. लेखन नियमानुसार, हिंदीच्या लेखन नियमानुसार व्यवस्थित त्याचं उत्तर लिहायचं आहे. तर अशा तऱ्हेने आपण प्रश्न क्रमांक 1 जो होता तो एकूण किती 8 मार्क्ससाठी होता. तो पठीत तुम्हाला जो गद्यांश देणार आहे त्यावरतीच असणार आहे आणि व्यवस्थित अगदी त्याचा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितच सोडवायचा आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, जो प्रश्न क्रमांक 1 असणार आहे तो देखील तुमचा पठित गद्यांशवरतीच असणार आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 ला जो उतारा देणार आहे तो अजिबात इथे रिपीट होणार नाही, तर इथे वेगळा जो पठित गद्य असणार आहे त्यावरचा असणार आहे, ज्यावरती तुम्हाला 8 मार्क्स हे प्रश्न विचारण्यात येणार आहेत. तर त्यामध्ये सर्वप्रथम पहा, जो पहिले असणार आहे ती आकलन कृतीवरती प्रश्न असणार आहे, ज्यामध्ये संजाल पूर्ण करणं किंवा रिक्त स्थान भरिये, त्यानंतर तुम्हाला चूक की बरोबर असे सोपे प्रश्न असणार आहेत, जे 2 मार्क्ससाठी विचारण्यात येणार आहेत. तर इथे पाहू शकता, लेखक ने चाबी मांगकर ड्रायव्हर से क्या कहा, तर ते तुम्हाला पॅसेजमध्येच ह्याचं उत्तर असणार आहे आणि तुम्हाला जस्ट ते काय करायचं इथं शोधून व्यवस्थित अगदी पेनाने ह्या कृती काढून लिहायच्या आहेत. जर तुम्ही यापैकी एकमध्ये आकलन कृतीमधील एकच कृती जर सोडवला तर एकच मार्क्स मिळणार आहे. दोन्ही कृती 1-1 मार्क्ससाठी असणार आहेत, ज्या तुम्हाला व्यवस्थित अगदी सोडवायच्या आहेत आणि ते अजिबात पेन्सिलचा कृती काढण्यासाठी वापर हा करायचा नाही. त्यानंतर पहा, दुसरा जो असणार आहे तो देखील आकलन कृतीवरचाच असणार आहे. तर इथे पाहू शकता, विधाने पूर्ण करा किंवा रिकाम्या जागा भरा,
त्यानंतर यामध्ये तुम्हाला असे सोप्या आकलनकृतीवरचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत, जे 2 मार्क्ससाठी असणार आहेत. तर पॅसेजमधीलच तुम्हाला काय करायचं आहे, उत्तर हे शोधून यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर तिसरा जो असणार आहे, तो शब्दसंपदावरती असणार आहे. तो देखील तुम्हाला पॅसेजमधीलच त्याचे शब्द असणार आहेत, ते जस्ट तुम्हाला शोधून यामध्ये काय करायचं आहे, लिहायचं आहे. तर इथे पाहू शकता, देख देख, धीरे धीरे. त्यानंतर छोटी बडी हे विलोम शब्द आहेत आणि शब्दयुग्म म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तर पॅसेजमधील शोधून लिहायचं आहे, जे 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक पहिला आ मधला चौथा असणार आहे, तो परत स्वमतसाठी असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला जो पॅसेज देणार आहे त्याच्याशीच रिलेटेड एखादा टॉपिक देऊन तुमचं मत एक 7 ते 8 ओळीत तुम्हाला लिहायचं आहे. तर इथं पाहू शकता काय विचारलेलं आहे, साधा जीवन उच्च विचार पर तुम्हाला विचार क्या आहे, तुम्हाला काय करायचं आहे, 40 ते 50 शब्दात तुम्हाला अगदी व्यवस्थित लिहायचं आहे, ज्यासाठी 2 मार्क्स असणार आहेत. तर अशा तऱ्हेने प्रश्न क्रमांक 1 अ आणि आ 8-8 मार्क्ससाठी एकूण असणार आहे, जो पठित गद्यांशवरती असणार आहे. त्यामुळे इथे देखील तुम्हाला 16 मार्क्स हे काय असणार आहेत, तुम्हाला पाठ्यपुस्तकातील हिंदीच्या जे पठित गद्य आहेत ते व्यवस्थित अगदी वाचून जायचे आहेत आणि त्याच्याच रिलेटेड हे प्रश्न असणार आहेत. त्यानंतर पहा, जो प्रश्न क्रमांक जो ई असणार आहे पहा, प्रश्न क्रमांक पहिला ई जो असणार आहे तो तुमचा किती मार्क्स असणार आहे, 4 मार्क्स असणार आहे. जो अपठित गद्य असणार आहे तर तुम्हाला हिंदीच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील एखादा अपठित उतारा देणार आहेत आणि ज्यावरचे तुम्हाला 4 मार्क्सचे प्रश्न विचारणार आहेत. त्यामध्ये पहिला जो असणार आहे तो आकलन कृतीवरती असणार आहे, जो 2 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. तो तुम्हाला तो जो अपठित गद्य दिलेला आहे तो व्यवस्थित अगदी वाचायचा आहे आणि त्यावरीलच तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतात. ज्यामध्ये पहा, आकलन कृतीवर मधील तुम्हाला काय प्रश्न विचारतात, तर रिक्त स्थान भरिये, सही या गलत पहचान कर लिखिए किंवा विधाने पूर्ण करा. तर तुम्हाला व्यवस्थित अगदी त्या अपठित जो गद्यांश देणार आहे ते व्यवस्थित तुम्हाला वाचायचा आहे आणि ते 2 मार्क्सचे प्रश्न व्यवस्थित अगदी सोडवायचे आहेत. त्यानंतर पहा, दुसरा जो असणार आहे तो असणार आहे स्वमतवरचा असणार आहे. जो अपठित गद्य आहे त्याच्याच रिलेटेड एखादा तुम्हाला टॉपिक देणार आहेत आणि त्यावर तुमचे विचार काय आहेत ते तुम्हाला ॲटलिस्ट 40 ते 50 शब्दात 2 मार्क्ससाठी असणार आहे, ते लिहायचं आहे. तर इथं पाहू शकता, मानवता ही सच्चा धर्म है. तर मानवता ही सच्चा धर्म है पर तुम्हारे विचार क्या है. तर मानवता शब्द का सरल शब्दों में मतलब है इंसानियत, दूसरे मनुष्य प्राणियों के प्रति दया, सेवा भाव, कल्याण की भावना और परोपकार को मानवता कहा जाता है. यह सच है कि मानवता की सेवा करनी ही सच्चा धर्म है. मानवता हमें मानव मात्र से नहीं अपितु संसार के हर प्राणी से प्रेम करना सिखाती है. तर एखादी छोटीशी तुम्हाला कविता जर सुचली हिंदीमध्ये तर ती देखील तुम्ही इथे व्यवस्थित अगदी लिहू शकता, ज्याला देखील तुम्हाला मार्क्सही मिळणार आहेत. तर अशा प्रकारे जो प्रश्न क्रमांक एक ई होता तो एकूण 4 मार्क्ससाठी अपठित गद्यवरचा आपण पाहिलेला आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 म्हणजेच विभाग 2 मधला जो पद्य विभाग असणार आहे तो तुमचा एकूण किती 12 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 2 अ जो असणार आहे तो 6 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. तर पाहू शकता, जे तुम्हाला हिंदीच्या पाठ्यपुस्तकातील ज्या कविता आहेत त्यामधीलच एखादी कविता देणार आहेत आणि त्यावरचे 6 मार्क्सचे प्रश्न असणार आहेत. पहिला जो असणार आहे तो पहा, आकलन कृतीवरती असणार आहे, ज्यामध्ये संजाल पूर्ण करना, रिक्त स्थान भरिये, त्यानंतर सही या गलत पहचान कर लिखिए. तर इथं पाहू शकता कृती दिलेली आहे, जशी तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये कृती दिलेली आहे तशीच काढायची आहे. अजिबात इथे जर सर्कल दिला असेल आणि तुम्ही जर इथं स्क्वेअर काढला तर अजिबात तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत, जरी तुम्ही उत्तर हे बरोबर लिहिलं तरी. त्यामुळे जशी कृती दिलेली आहे तसंच तुम्हाला त्यामध्ये उत्तरपत्रिकेमध्ये काढायची आहे आणि ती पेननं काढायची आहे आणि ज्याला 2 मार्क्स हे असणार आहेत. त्यानंतर पहा, दुसरा जो असणार आहे तो असणार आहे तुमचा शब्दसंपत्तीवरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर यामध्ये शब्दयुग्म ढूंढकर त्या दिलेल्या कवितेमधील शब्दयुग्म ढूंढकर लिखिए किंवा समानार्थी शब्द किंवा विलोम शब्द ढूंढकर लिखिए 2 मार्क्ससाठी असणार आहे. खूप सोपा प्रश्न असणार आहे हा. त्यानंतर पहा, तिसरा जो प्रश्न असणार आहे तो असणार आहे तुम्हाला यामध्ये असणार आहे की सरळ अर्थ लिखे. दिलेल्या पंक्ती म्हणजे दिलेल्या कवितांच्या ओळींचा काय करायचा आहे, तुम्हाला सरळ अर्थ लिहायचा आहे, जे 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यामध्ये पाहू शकता तुम्ही कवितेच्या ओळी ज्या दिलेल्या आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये त्या लिहिण्याची अजिबात आवश्यकता नाही. फक्त त्याचं ॲटलिस्ट 5 ते 6 ओळीत जर तुम्ही त्याचं उत्तर लिहिला तर तुम्हाला इथे 2 मार्क्सने मिळणार आहेत. त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक दुसरा आ असणार आहे, तो देखील तुम्हाला कशावरती असणार आहे, पठित पद्यवरतीच असणार आहे. या प्रश्न क्रमांक दुसरा अ मध्ये जी कविता देतील त्यावरतीच प्रश्न असणार नाही, तर इथे वेगळी कविता असणार आहे जी तुम्ही हिंदीच्या पाठ्यपुस्तकातीलच एखादी तुम्हाला कविता देणार आहेत
पठित असणार आहे, ज्यामध्ये 6 मार्क्सचे प्रश्न असणार आहेत. तर इथं पाहू शकता तुम्ही काय लिहिलेलं आहे. तर पहिला जो असणार आहे तो तुम्हाला आकलन कृतीवरती असणार आहे, जो 2 मार्क्ससाठी असणार आहे. आणि दुसरा जो असणार आहे तो देखील तुम्हाला काय असणार आहे, शब्द संपत्तीवरती असणार आहे, ज्यामध्ये विरोधार्थी शब्द, विलोम शब्द, त्यानंतर समानार्थी शब्द, असे शब्द तुम्हाला त्या दिलेल्या कवितेतून शोधून हे लिहायचे आहेत. आणि तिसरा जो असणार आहे तो पहा, प्रश्न क्रमांक दुसऱ्या आ मधला तिसरा जो असणार आहे तो देखील तुमचा कोणता असणार आहे, तर सरळ अर्थ किंवा दिलेल्या कवितेचा भावार्थ लिहा, दिलेल्या कवितेतील ओळीचा भावार्थ लिहा, तो देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर अशा प्रकारे तुमचं खूप सोपा असणार आहे बघा. विभाग 2 पद्य जो असणार आहे तो खूप सोपा असणार आहे, ज्या तुम्ही हिंदीच्या पाठ्यपुस्तकात ज्या कविता आहे त्यातीलच कवितेवरचा हा प्रश्न असणार आहे, त्यामुळे त्याचा व्यवस्थित प्रत्येक कवितेचा अर्थ व्यवस्थित लक्षात ठेवून जायचा आहे. त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक जो तिसरा अ असणार आहे, प्रश्न क्रमांक तिसरा जो अ असणार आहे तो पाहू शकता इथं. प्रश्न क्रमांक दुसरा आ मधला पाहू शकता इथं व्यवस्थित अगदी दिलेला आहे भावार्थ ते. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, दिलेल्या कवितेच्या ओळींचा भावार्थ लिहायचा आहे, जो 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक दुसरा आ एकूण 6 मार्क्ससाठी, आणि प्रश्न क्रमांक दुसरा अ जो होता तो देखील 6 मार्क्ससाठी. एकूण तुमचा विभाग जो 2 पद्य असणार आहे तो एकूण किती मार्क्ससाठी झाला, तर 12 मार्क्ससाठी पठित पद्यवरती असणार आहे. तर व्यवस्थित तुम्ही एकदा पाहू शकता. व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही व्यवस्थित त्याचं उत्तर कसं लिहिलेलं आहे, प्रेझेंटेशन कसं आहे, जर इथं खाली जर तुम्हाला स्टार्ट करायचा नसेल प्रश्न क्रमांक दुसरा आ, तर तुम्ही इथे नेक्स्ट पेजवर देखील तो स्टार्ट करू शकता. असं काही नाही की तुम्ही तिथं स्टार्ट करायला पाहिजे. तर अशी व्यवस्थित तुम्ही प्रेझेंटेशन जर केला तर यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळणार आहे. त्यानंतर विभाग जो 3 पूरक पठणचा आहे तो असणार आहे तुमचा 8 मार्क्ससाठी असणार आहे. जे तुम्हाला हिंदीच्या पाठ्यपुस्तकात पूरक पठणसाठी जे गद्य आणि पद्य विभाग आहे त्यावरतीच हा आधारित प्रश्न असणार आहे. तर पहिला पाहूयात, प्रश्न क्रमांक तिसरा अ जो असणार आहे तो एकूण 4 मार्क्ससाठी असणार आहे. जो पूरक पठणवरील जे गद्य विभाग आहेत त्यावरीलच हा प्रश्न असणार आहे, ज्यामध्ये पाहू शकता तुम्ही युवक के तर्कपूर्ण विचारों के विषय, देशप्रेम, शिष्टाचार, इमानदारी, नैतिकता, जे आकलन कृतीवरती असणार आहे. आणि ह्या कृती तुम्हाला पेननच काढायच्या आहेत. त्यानंतर दुसरा जो असणार आहे तो तुम्हाला स्वमतचा असणार आहे, जो तुम्हाला पूरक पठणसाठी गद्य देणार आहेत त्यामधीलच तुम्हाला एखादा रिलेटेड टॉपिक देतील त्यावरीलच, आणि त्यावरील तुम्हाला स्वमत हे लिहायचं आहे. तुम्हाला निदान हे 5 ते 6 ओळीत स्वमत लिहायचं आहे, ज्यासाठी 2 मार्क्स असणार आहेत. तर अशा तऱ्हेने विभाग 3 पूरक पठणचा एकूण प्रश्न क्रमांक तिसरा अ जो होता ते एकूण 4 मार्क्ससाठी असणार आहे. आणि प्रश्न क्रमांक तिसरा जो आ असणार आहे तो देखील 4 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला पूरक पठणसाठी जे पद्य विभाग आहेत त्यावरीलच 4 मार्क्सचा हा प्रश्न असणार आहे. पहिला असणार आहे तो पहा, आकलन कृतीवरचा, ज्यामध्ये संजाल पूर्ण करा, दिलेली कृती ही आकृती पूर्ण करा. तर तुम्हाला जो पद्य विभाग आहे पूरक पठणमधला त्यावरच हे प्रश्न असणार आहे, जे तुम्हाला किती 2 मार्क्ससाठी विचारण्यात येणार आहेत. यापैकी जर तुम्ही कोणती एकच कृती सोडवला तर तुम्हाला एकच मार्क्स मिळणार आहेत, त्यामुळे दोन्ही कृती सोडवायचे आहेत, ज्यासाठी 2 मार्क्स हे तुम्ही मिळवायचे आहेत. त्यानंतर पहा, दुसरा जो असणार आहे तो असणार आहे स्वमतवरचा असणार आहे. तुम्हाला ह्यामध्ये काय करतील तर एखादा तुम्हाला कने त्या जी कविता देणार आहेत पद्य विभागमधली त्या कवितेच्याच रिलेटेड एखादा टॉपिक देतील, आणि त्यावर ते तुमचे विचार काय आहे ते तुम्हाला व्यवस्थित अगदी काय करायचं आहे तर लिहायचं आहे 40 ते 50 शब्दात, ज्याला देखील तुमचे 2 मार्क्स हे असणार आहे. तिथं पाहू शकता, कोशिश करने वालों की हार नहीं होती पर विचार. तर इथं दूसरों की प्रसिद्धि से दोस्ती होने के बजाय कुछ पाने की तरफ कदम बढ़ाए, भले ही छोटी सफलता मिले लेकिन वह आपको बड़ी खुशी देती है। जब आप संघर्षों को हल करने लगते हैं तो कई चीज़ें होती है, दिखाई देते हैं कि अपने प्रयासों से जब आप बदलाव घटित होता है देखते हैं तो कुछ नया करने को प्रेरित भी होते हैं। लहरों से डर कर नौका पार नहीं की जाती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तर अतिशय सुंदर असं लिहायचं आहे तुम्हाला स्वमत, जे 2 मार्क्स तुम्हाला देऊन जाणार आहे. त्यानंतर पहा, विभाग जो 4 असणार आहे तो 14 मार्क्ससाठी असणार आहे, जो व्याकरणवरती असणार आहे. तर हिंदीचं जे व्याकरण आहे त्यावरती तुमचं 14 मार्क्स हे असणार आहे. तर यामध्ये पाहू शकता, प्रश्न क्रमांक 4 मध्ये जो पहिला असणार आहे तो तुम्हाला शब्दभेद पहचान कर, किंवा तुम्हाला कशावरती असणार आहे, पहचाना किंवा बदल कर लिखिए, यासाठी 1 मार्क्स असणार आहे. त्यानंतर दुसरा जो असणार आहे तो पहा, अव्यय पहचान कर उसका वाक्य में प्रयोग कीजिए, तर हा देखील 1 मार्क्ससाठी असणार आहे. तिसरा असणार आहे तो संधीवरचा असणार आहे, जो 1 मार्क्सवरती असणार आहे, ज्यामध्ये दिलेल्या शब्दाचा संधी विच्छेद आणि संधीचं भेद काय आहे
तर ते व्यवस्थित कृती जी आहे ती पेनानं काढून तुम्हाला लिहायचं आहे. जर तुम्ही अंडरलाईन पेन्सिलने करणारा असलात तरी चालेल, परंतु कृती ही पेनानंच काढायची आहे. त्यानंतर पहा चौथा जो असणार आहे तो असणार आहे तुमचा सहाय्यक क्रियाचा व्यवस्थित अगदी विच्छेद करून लिहायचा आहे. तर त्याचं सखेचं मूलरूप सकना, तर हे देखील 1 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर 5वा जो असणार आहे तो पहा प्रेरणार्थ क्रियावरचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित कृती काढून देखना, दिखाना, दिखवाना, प्रथम प्रेरणार्थ क्रिया, द्वितीय प्रेरणार्थ क्रिया जसं व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर 6वा जो असणार आहे तो पहा मुहावऱ्यावरचा असणार आहे, जो तुम्हाला 1 मार्क्ससाठी विचारण्यात येतो, ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर दिलेली जी कोणत्याही एका मुहावऱ्याचा अर्थ लिहून त्याचं वाक्यात रूपांतर करायचं आहे आणि ज्याला तुम्हाला 1 मार्क्स असणार आहेत. व्यवस्थित अगदी तुम्हाला टांग अडाणाचा अर्थ काय, अडचण डालना, तर वाक्यामध्ये हिंदीमध्ये ते लिहायचं आहे, राम सबके काम में टांग अडता रहता है. त्यानंतर पहा 7वा जो असणार आहे तो तुमचा कारकवरचा असणार आहे, व्याकरण कारकवरचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला कारक चिन्ह आणि त्याचा कारक भेद हे व्यवस्थित ओळखून लिहायचं आहे, जे 1 मार्क्ससाठी असणार आहे. 8वा जो असणार आहे तो पहा तुम्हाला काय करायचं आहे तर विरामचिन्हांचा दिलेल्या वाक्यात प्रश्नपत्रिकेत जे वाक्य देतील ते पूर्ण लिहायचं आहे आणि तिथं व्यवस्थित अगदी जे विरामचिन्हांचा वापर करून ते लिहायचं आहे. तर इथं बघा अवतरण चिन्ह वापरलेलं आहे. त्यानंतर तिथं उद्गारवाचक चिन्ह, त्यानंतर स्वल्पविराम, हे जे विरामचिन्ह आहे ते व्यवस्थित त्याचा वापर करून लिहायचा आहे, ज्यासाठी तुम्हाला 1 मार्क्सचे असणार आहे. त्यानंतर पहा जो 9वा असणार आहे तो तुमचा काय असणार आहे तर तुम्हाला कशावरती असणार आहे तर काल परिवर्तन करून लिहायचं आहे, म्हणजे दिलेलं वाक्य हे सामान्य भूतकाळामध्ये किंवा सामान्य भविष्यकाळात करून लिहायचं आहे, ज्यासाठी तुम्हाला 2 मार्क्स असणार आहेत आणि 2 कोणतीही वाक्य तुम्हाला करायची आहेत. त्यानंतर जो 10वा असणार आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, दिलेलं वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, म्हणजे वाक्य के रचना का भेद पहचान कर लिखिए, तर संयुक्त वाक्य आहे काय, सरळ वाक्य आहे काय, ते व्यवस्थित तुम्हाला ओळखून लिहायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर त्यामध्येच वाक्याचं परिवर्तन करून लिहायचं आहे, की दिलेलं वाक्य सरळ वाक्यामध्ये रूपांतर करून लिहा. तर यासाठी तुम्हाला किती 1 मार्क्स असणार आहे. त्यानंतर पहा जे शेवटचं असणार आहे ते तुम्हाला 2 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. प्रत्येकी 1 मार्क्स असणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला वाक्य शुद्ध करून लिहायचं आहे. पहा परत ते वाक्य तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये शुद्ध करून लिहायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला अशुद्ध वाक्य देतील आणि ते शुद्ध करून तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे, जे एकूण 2 मार्क्ससाठी असणार आहेत. तर अशा तऱ्हेने आपण विभाग जो 4 भाषा अभ्यासचा 14 मार्क्सचा पाहिला. त्यानंतर जो विभाग 5 असणार आहे तो तुमचा किती मार्क्ससाठी असणार आहे तर 26 मार्क्ससाठी असणार आहे. तर तुम्ही उपयोजित लेखनाचा म्हणजे रचना विभागाचा जो भाग आहे तो लवकरच चॅनलवर त्याचा व्हिडिओ येईल. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.